तमाशा, भारूड, गोंधळ, जागरण, दशावतार, खडी गंमत, पोवाडा, शाहिरी अशा पद्धतीने आम्ही लोककला शिकवण्यासाठी सुरू केल्या। लोककला म्हणलं की ती मागास आहे, गरीब लोकांची आहे आणि शास्त्रीय संगीत म्हणलं की शास्त्रशुद्ध लोकांचं आहे। अंधश्रद्धा पसरवणाऱ्या ज्या लोककला आहेत त्यांना मुठमाती द्यावी या विचाराचा मी पण आहे। 1980च्या दशकापर्यंत तमाशाला खूप चांगले दिवस होते, परंतु त्याच्यानंतर जसं जसं चित्रपटाचं आगमन तमाशावरती व्हायला लागलं, म्हणजे आपण आज पंडित भीमसेन जोशींकडे पाहतो ते उच्च स्थानी आपण त्यांचं नाव घेतो, तेवढंच आपण इकडे विठ्ठल उमापांचं सुद्धा नाव घेतो। त्यातलं मग बिहू असेल किंवा घुमर असेल किंवा भवई असेल, नवटंकी असेल, यक्षगान असेल, अशा पर प्रांतातल्या लोककला ह्या सुद्धा विद्यार्थ्यांना आम्ही इथे शिकवतो। लोककला ही जास्तीत जास्त अंधश्रद्धाच पसरवते असं काही लोकांचा आरोप आहे लोककलेवर। लोककलावंतांची दयनीय अवस्था होण्याचं कारण फक्त निरक्षरता आहे। नमस्कार मित्रांनो, मी राम कमल। मित्र लोककला हा जवळपास सर्वांच्याच आवडीचा विषय आणि जवळपास सर्वांनाच माहीत असलेला विषय आहे। लोककलेच्या माध्यमातून अनेक लोककलावंतांनी समाजाचं मनोरंजनातून प्रबोधन केलेलं आहे। मित्र सध्या विद्यापीठाच्या माध्यमातून लोककलेचं प्रशिक्षण देण्याचं काम हे मुंबई विद्यापीठामध्ये चालू आहे। याचा उद्देश एकच आहे, येणाऱ्या पिढीला लोककलेची जाणीव झाली पाहिजे। या उद्देशानं मुंबई विद्यापीठामध्ये लोककलेचं शास्त्रशुद्ध असं प्रशिक्षण दिलं जातं। मित्रो, या ठिकाणी माझ्यासोबत आहेत मुंबई विद्यापीठाच्या लोककला अकादमीचे प्रमुख, ज्यांनी अनेक चित्रपटामधून, बाजीराव मस्तानी सारख्या चित्रपटामधून ज्यांनी पार्श्वगायन केलं आणि महाराष्ट्राचे अनेक पुरस्कार ज्यांना आहेत, भारत सरकारचे सुद्धा बरेच पुरस्कार ज्यांनी पटकावले, वेगवेगळ्या दूरचित्रवाहिनीवरून ज्यांनी आपल्या लोककलेचं प्रदर्शन आपल्या समोर केलेलं आहे, ज्यांना सर्वच चॅनलमधून तुम्ही पाहता, त्यांच्याशी या व्हिडिओच्या माध्यमातून बोलणार आहोत। मित्र त्यांचं नाव आहे प्राध्यापक डॉक्टर गणेश चंदनशिवे सर। नमस्कार। लोककले संबंधीचा जो महाराष्ट्राचा वारसा आहे तो त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। तर चला बोलूया गणेश चंदनशिवे सरांशी। नमस्कार। या चॅनलच्या माध्यमातून मी पहिल्यांदा तर आपलं स्वागत करतो। सर, आपण मुंबई विद्यापीठाच्या लोककला विभागाचे हेड आहात। महाराष्ट्राच्या कोणकोणत्या लोककलेचे प्रकार या ठिकाणी शिकवले जातात? मुळामध्ये मुंबई विद्यापीठाच्या लोककला अकादमीची स्थापना 12 ऑगस्ट 2004 रोजी तत्कालीन कुलगुरू भालचंद्र मुनगेकर यांच्या संकल्पनेतून हा विभाग इथे सुरू झाला आणि या विभागाचे प्रमुख तेव्हा डॉक्टर प्रकाश खांडगे यांनी या विभागाची धुरा सांभाळली। या विभागाचं कामच असं आहे की अस्तंगत होत जाणाऱ्या लोककलांचं जतन आणि संवर्धन व्हावं। मुळात इथे आम्ही अगोदर डिप्लोमा कोर्स सुरू केला, त्यातमध्ये तमाशा, भारूड, गोंधळ, जागरण, दशावतार, खडी गंमत, पोवाडा, शाहिरी अशा पद्धतीने आम्ही लोककला शिकवण्यासाठी सुरू केल्या। त्यातही आम्ही स्पेशलायझेशन टाकले की तालवाद्य वादन, गीतगायन, लोकनृत्य, त्याच्यानंतर लोकाभिनय आणि लोकसंगीत। नवीन शैक्षणिक धोरण आता आलेलं आहे आणि म्हणून या नवीन शैक्षणिक धोरण 2020 मध्ये आम्ही लोककलेचा मास्टर्स कोर्स म्हणजे लोककलेची पदव्युत्तर पदवी आम्ही आता 2 वर्षाची शिकवण्यासाठी सुरुवात केलेली आहे। यामध्ये 25 विद्यार्थी फर्स्ट इयरला घेतो आणि 25 विद्यार्थी सेकंड इयरला जातात। अशी इंटेक कॅपॅसिटी 50 विद्यार्थ्याची या 2 वर्षामध्ये आहे। संपूर्ण भारतातून मुलं इथे येतात। फर्स्ट इयरला आम्ही महाराष्ट्रातल्या लोककला ज्या की मी आधी आपल्याला सांगितल्या त्या शिकवतो आणि मग त्याच्यानंतर भारतीय लोक परंपरेतल्या ज्या काही प्रयोगात्मक लोककला आहेत त्यांचं प्रशिक्षण आम्ही देतो। त्यातलं मग बिहू असेल किंवा घुमर असेल किंवा भवई असेल, नवटंकी असेल, यक्षगान असेल, अशा पर प्रांतातल्या लोककला ह्या सुद्धा विद्यार्थ्यांना आम्ही इथे शिकवतो आणि या अभ्यासक्रमासाठी खूप विद्यार्थी आता विद्यार्थ्यांचा लोंढा आमच्याकडे येतो, त्यातून आम्हाला फक्त 25 विद्यार्थी घ्यावे लागतात, हे आमचं सुदैव आहे। सर, सध्या ज्या लोककला लोप पावत चाललेल्या आहेत आणि ज्या लोककला अवशेष रूपात काही ज्या शिल्लक आहेत त्या लोककला कोणत्या आहेत आणि त्या पुनर्जीवित करण्यासाठी किंवा त्यांचं संवर्धन करण्यासाठी काय करायला पाहिजे तुम्हाला असं वाटतं? मुळामध्ये पारंपरिक लोककला ज्या आहेत किंवा प्रयोगात्मक लोककला ज्या आहेत त्या बहुजनांच्या लोककला आहेत आणि म्हणून संतांच्या काळापासून जे अशिक्षित निरक्षर जनता होती त्या जनतेला सुद्धा संतांनी आपल्या भारुडातून, आपल्या अभंगातून, आपल्या गवळणीतून, आपल्या कीर्तनातून, आपल्या ललितातून लोकांना उपदेश केलेला आहे आणि त्यांना लोकशिक्षण सुद्धा दिलेलं आहे। पण अलीकडच्या काळामध्ये पाश्चिमात्य संस्कृतीचं आक्रमण झाल्यामुळे थोडंसं लोकांचं लोककलेकडे पाहण्याचं नाहेरीची एक भूमिका लोकांमध्ये यायला सुरुवात झाली होती आणि म्हणून आमच्यासारख्याला त्यातमध्ये ह्या लोककला जतन संवर्धन यांचं झालं पाहिजे म्हणून काहीतरी वेगळ्या पद्धतीचं काम करणं गरजेचं होतं आणि ते काम आम्ही आता करायला लागलो। आता ह्या कुठल्या लोककला आहेत की ज्या लोककलांनी भारतीय स्वातंत्र्याच्या लढ्यात असेल, संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये योगदान दिलं असेल, आंबेडकरी जलशांमध्ये, सत्यशोधकी जलशांमध्ये किंवा मराठवाडा मुक्ती संग्रामामध्ये ज्या लोककलावंतांनी आणि लोककलांनी योगदान दिलेलं आहे, अशा लोककला आज जर कधी अस्तंगत होत जात असतील तर त्यांचं रिसर्च आणि त्यांचं संशोधन विद्यापीठीय पातळीवरती होणं हे खूप गरजेचं आहे आणि म्हणून
आमचा प्रयत्नच असतो की शाहीर अमरशेख अध्यासन आहे मुंबई विद्यापीठाच्या लोककला अकादमी अंतर्गत, त्या अमरशेख अध्यासनामध्ये अशा अस्तंगत ज्या लोककला व्हायला लागल्यात त्यावरती आम्ही संशोधन करतो. सर, महाराष्ट्राच्या बऱ्याचशा विद्यापीठामधून युवक महोत्सवामध्ये लोककलांचं सादरीकरण केलं जातं. पण अलीकडे काही विद्यापीठ असे आहेत की ज्यामधून लोककला वगळलेल्या आहेत. भारुडासारखी लोककला असेल, वासुदेवासारखी असेल, गोंधळ हा कला प्रकार असेल, असे कला प्रकार वगळायला नाही पाहिजे असं वाटतं. त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? नाही, मुळात काय आहे की जशी AIU इंडियन असोसिएशन युनिव्हर्सिटी जी आहे कल्चरल, किंवा इंद्रधनुष्य युथ फेस्टिवल आहे, किंवा पश्चिम क्षेत्र युथ फेस्टिवल आहे, नंतर मुलं नॅशनलला जातात. तर नॅशनल लेवलवरती तुम्ही म्हणजे सर्वसमावेशक तुमच्या लोककला असल्या गरजेच्या आहेत आणि त्या तिथपर्यंत पोहोचण्यासाठी विद्यापीठीय पातळीवरती त्याचे प्रयत्न केले जातात. मेट्रोपॉलिटन सिटीमधील विद्यापीठांमध्ये अशा भारुडं, गोंधळ किंवा जागरण, वासुदेव असे लोककलांचं सादरीकरण होत नाही आणि त्यांचंच अनुकरण आता ग्रामीण भागातले विद्यापीठं करायला लागलीत. परंतु विद्यापीठीय पातळीवर ग्रामीण भागातल्या कृषी विद्यापीठांनी सुद्धा ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की ह्या ज्या भारुडांनी एकेकाळी बहुजनांच्या मनावरती गारूड केलं आणि ते बहुजनात बहुरूढ झालं आणि म्हणून त्यांनी बहुजनांना भारूड नावाची उपाधी देऊन रूपकापासून समाजाचं उद्बोधन प्रबोधन केलेलं आहे. तर अशा लोककला विद्यापीठीय पातळीवर का व्हायना त्यांची स्पर्धा घेणं गरजेचे आहेत आणि नंतर तुम्हाला इंद्रधनुष्य असेल किंवा पश्चिम क्षेत्राला असेल किंवा मग नॅशनलला विद्यार्थी पाठवायचे असतील तर त्यातून सिलेक्शन करून तुम्हाला काय नॅशनल लेवलवरचं प्रेझेंटेशन करता येईल याचा विचार करणं गरजेचं आहे. सर, तुम्ही नॅशनल युथ फेस्टिवलचा आता उल्लेख केला. नॅशनल युथ फेस्टिवलमध्ये बऱ्याचशा जे राज्य आहेत, वेगवेगळे राज्य, त्यांच्या लोककलेचं प्रदर्शन नॅशनल युथ फेस्टिवलमध्ये होतं. पण महाराष्ट्राच्या ज्या लोककला आहेत ज्यामुळं महाराष्ट्र ओळखला जातो, त्या महाराष्ट्रातल्या बऱ्याचशा लोककला नॅशनल युथ फेस्टिवलमध्ये सादर होत नाहीत. त्याबद्दल काय वाटतं सर? नाही, काय आहे की नॅशनल युथ फेस्टिवलपर्यंत तुम्हाला जर जायचं असेल तर तुमच्या रिजनल ज्या लोककला आहेत, स्थानिकच्या लोककला आहेत, त्याची लोकनृत्य तिकडे घेऊन जातात भारतभरातून. कारण आम्ही अनेक युथ फेस्टिवल नॅशनलच्या पाहिलेत, पार्टिसिपेटसुद्धा केलेत, आम्ही त्यातमध्ये बक्षिसंसुद्धा आणलेली आहेत. तर लोकनृत्य हा जो प्रकार आहे, या लोकनृत्य प्रकाराने तिथे सादरीकरण केलं जातं. त्याला तुम्ही लोककला म्हणू शकत नाही एकमेव. आता भारुडाचं सादरीकरण तुम्ही तिथे जाऊन काय करणार एकल, आणि तुमचं भारूड हे लोकांना उपदेश करणारं आहे, तर ती भाषा सुद्धा त्या लोकांना कळली पाहिजे. जेव्हा आपण नॅशनल लेवलवरती जातो तेव्हा त्या भाषेचं प्रवहन होण्यासाठी तुम्हाला काय म्हणायचंय हे त्यातमध्ये बोललं गेलं पाहिजे. म्हणून राष्ट्रीय लेवलवरचा विचार करत असताना आपण राष्ट्रीय लोककलांचा विचार करावा की ज्या भारतीय आहेत, कारण आम्ही सगळे भारतीय आहोत. संविधानाने आम्हाला सांगितलं की आम्ही सगळे भारतीय आहोत. म्हणून भारतीय पातळीवर विचार करत असताना राष्ट्रीय लोककलांचा विचार करावा आणि स्थानिक लेवलवरती जेव्हा आपण विचार करतो तेव्हा आपण आपल्या संस्कृतीमधल्या ज्या लोककला आहेत त्यांचं सादरीकरण आणि प्रस्तुतीकरण होणं गरजेचं असतं. सर, बऱ्याच वेळेस समाजामध्ये एक विचार पाहायला मिळतो संगीताच्या बाबतीत की लोककला आणि शास्त्रीय संगीत यामध्ये एक खूप मोठा भेद पाहायला मिळतो की लोककला म्हणलं की ती मागास आहे, गरीब लोकांची आहे, आणि शास्त्रीय संगीत म्हणलं की शास्त्रशुद्ध लोकांचा आहे. हा जो फरक आहे त्याबद्दल तुम्ही काय सांगाल सर? नाही, त्यातमध्ये फरक वगैरे काही नाही आहे. कारण शास्त्राच्या अगोदर लोक आहे आणि जेव्हा लोक आहे, लोक जेव्हा शास्त्रोक्त होतं तेव्हा त्याला शास्त्रीय बैठक मिळते. त्यामुळे हे एक कमी लोकांचं आहे आणि ते मोठ्या लोकांचं आहे असं त्याच्यामध्ये भेद करून चालणार नाही. जे कोणी भेद करत असतील ते त्यांची क्यू मला येते. अशा लोकांनी त्याचा भेद करू नये. कारण कला ही कुठलीच म्हणजे नगण्य नसते. प्रत्येक कला ही श्रेष्ठ आहे. मग ती शास्त्रीय कला असो, उपशास्त्रीय कला असो किंवा लोककला असो, या सगळ्याच कला श्रेष्ठ आहेत. या सगळ्यांनी आपल्या देशाला एक वेगळ्या पद्धतीचं योगदान दिलेलं आहे. म्हणजे आपण आज पंडित भीमसेन जोशींकडे पाहतो, ते उच्च स्थानी आपण त्यांचं नाव घेतो. तेवढंच आपण इकडे विठ्ठल उमापांचं सुद्धा नाव घेतो. त्याच पद्धतीने आपण ज्ञानोबा उत्पतांचं नाव घेतो. कारण खूप मोठी परंपरा लोकपरंपरेला मिळालेली आहे. त्यातमध्ये शाहीर राम जोशी, शाहीर प्रभाकर, अनंत पंदी, भोनाजी, बाळा, सगनभाऊ, परसराम, कितीतरी शाहीर पठ्ठे बापूराव, भाऊ फक्कड, भाऊ बापू मांग, नारायण गावकर, सातू हिरू कोल्हापूरकर, ही इतक्या मोठ्या शाहिरांची परंपरा इथे असल्याच्या नंतर मग ही परंपरा कशी नको त्या लोकांची आहे? हीच खरी परंपरा आहे की ज्या परंपरेने लोकांना लोकशिक्षण आणि लोकप्रबोधन करण्याची एक ताकद दिलेली आहे. सर, आज बऱ्याच लोककलावंतांकडे जर पाहिलं तर त्यांची खूप दयनीय अवस्था आपल्याला पाहायला मिळते. पण त्या तुलनेमध्ये शास्त्रीय संगीतामधले जे कलावंत आहेत त्यांचं थोडंसं बेटर आहे असं वाटतं. लोककलावंतांची ही दयनीय अवस्था होण्यामागचं कारण तुम्हाला काय वाटतं? लोककलावंतांची दयनीय अवस्था होण्याचं कारण फक्त निरक्षरता आहे. बरं, ते साक्षर जरी झाले तरी सुद्धा त्या लोककलावंतांना आपल्या पैशाचं नियोजन करता येत नाही, म्हणून त्यांना ती दयनीय अवस्था आहे. शास्त्रीय लोकांकडे शिक्षण आहे,
त्यानंतर त्यांच्या आजूबाजूचा जो समूह गट आहे तो समूह गट त्यांना प्रोत्साहित करतो की तुम्ही हे शिका आणि ते प्रामाणिकपणे शिका. ते शिकून तुम्ही लोकांच्या समोर प्रस्तुतीकरण करण्यासाठी जाणार आहात तर तुमच्या गुरुचा आधी तुम्ही मान ठेवा. आपल्याकडे काय होतंय, लोककलांमध्ये घराण्यांचे मौखिक परंपरेने एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे तो वारसा चालत आलेला आहे आणि कर्ता हा अज्ञात आहे. लोककलावंतांनी जर कधी त्याचं नीट नियोजन केलं, उदाहरणार्थ तमाशा परंपरेतली लोक की हजारो लाखो रुपये त्यांना व्याजाने काढून तमाशा चालवावा लागतो, परंतु तो तमाशा पाहण्यासाठी तेवढे गल्ला जमत नाही आणि मग त्यांना ते पैसे कसे फेडावेत ही भ्रांत पडते. कारण एवढ्या गाड्या लवाजमा, एवढे सगळे 150-200 लोकांची टीम घेऊन, तंबू घेऊन त्यांचं जेवण खावण, कधी कधी त्यांचं जेवणसुद्धा सुटत नाही. याचं कारण असं आहे की समाज आणि कलावंत या दोघांमध्ये कुठेतरी एकवाक्यता असणे गरजेची आहे. कारण 1980च्या दशकापर्यंत तमाशाला खूप चांगले दिवस होते, परंतु त्याच्यानंतर जसं जसं चित्रपटाचं आगमन तमाशावरती व्हायला लागलं तसं तसं त्यांची आर्थिक परिस्थिती ढासळायला लागली आणि त्या कलावंतांना म्हणजे आर्थिक बाजून कमकुवत झाल्यामुळे पुढे आपल्या कला सादरीकरणासाठी सुद्धा त्यांना ताकद उरण्याची झाली. अशी ही अवस्था. आज शास्त्रीय संगीताची बैठक ही जर आपण पाहायला गेलं तर त्यांचे मोठे मोठे महोत्सव आहेत. म्हणजे सवाई गंधर्व आहे, महाराष्ट्र शासन त्यांचे फेस्टिवल्स घेतं, वेगवेगळी मंडळी वेगवेगळ्या ठिकाणी शास्त्रीय संगीताचे मोठे मोठे कार्यक्रम केले जातात, त्यांना गडगंज पैसेसुद्धा दिले जातात. ती बाब लोककलावंतांच्या बाबतीत घडत नाही. कारण लोककलावंतांनी सुद्धा आपल्याला कुठेतरी एक वेगळ्या पद्धतीचं स्वतःलाच एक शिस्त घालून दिली पाहिजे की आपल्याला किती वेळाचा आणि कुठे कसा कार्यक्रम सादर करायचा याचं तारतम्य जर आपल्याला आलं तर आपली आर्थिक बाजूसुद्धा भक्कम होईल असं मला वाटतंय. सर, काही लोकांचं असं म्हणणं असतं की लोककलेच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवली जाते. जुन्याच काही गोष्टी असतात, जुन्या काही ज्या कालबाह्य गोष्टी आहेत की ज्या टाकून द्यायला पाहिजेत आणि नवीन काहीतरी निर्मिती करायला पाहिजेत, हे होताना दिसत नाही. लोककला ही जास्तीत जास्त अंधश्रद्धाच पसरवते असं काही लोकांचा आरोप आहे लोककलेवर. त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? नाही, मुळात लोककलांनी अंधश्रद्धा कधीच पसरवली नाही. काही ठिकाणी कर्मकांड, जातीयवाद, उच्चनीचता, भेदभाव या गोष्टी आपल्याला जाणवतात, परंतु त्याला सुद्धा संतांनी फाटा दिलेला आहे. म्हणजे संतांनी काम, क्रोध, मद, मत्सर, दंभ, लोभ, ईर्ष्या, अहंकार या षडविकारांवरती भाष्य केलेलं आहे. समाजामध्ये काही आत्मक्लेश करणाऱ्या ज्या लोककला आहेत किंवा समाजामध्ये अंधश्रद्धा पसरवणाऱ्या ज्या लोककला आहेत त्यांना मुठमाती द्यावी या विचाराचा मी पण आहे. आणि म्हणून अशा आत्मक्लेश करणाऱ्या ज्या लोककला आहेत त्या लोककला हस्तंगत झाल्या तरी त्यांनी काही फरक पडत नाही. पण अशाच लोककलांनी लोकांना ऊर्जित अवस्था प्राप्त करून द्यावी की ज्यामधून समाजाचं भलं होईल आणि समतेचा विचार हा लोककलेच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचेल. सर, महाराष्ट्र शासनाने असेल किंवा भारत सरकारने असेल या लोककलावंतांसाठी किंवा लोककलेसाठी काही प्रयत्न करायला पाहिजे असं तुम्हाला वाटतं? करायला पाहिजे म्हणजे शासन प्रयत्न करतं. शासनाच्या पातळीवरती वेगवेगळ्या योजना आणतंय की त्यातून लोककलावंतांना 4 रुपयाचा रोजगार निर्माण होईल आणि त्यातून आपली उपजीविका लोककलावंत भागू शकतील. भारत सरकारच्या वेगवेगळ्या विंग्स आहेत की जे संगीत नाटक अकॅडमीसारखी आहे किंवा ING वो आहे किंवा पश्चिम क्षेत्र सांस्कृतिक केंद्र उदयपूर आहे किंवा साऊथ झोन कल्चर सेंटर नागपूर आहे. यातून अनेक लोककलावंतांना त्या फेस्टिवल्समधून त्यांना व्यासपीठ निर्माण करून दिल्या जातं आणि त्यातून त्यांना 4 रुपयाचा रोजगारसुद्धा मिळतो. तीच पद्धत महाराष्ट्र शासनामध्ये सुद्धा आहे. महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने या लोककलावंतांसाठी प्रत्येक म्हणजे तमाशा, भारूड, तमाशा, शाहिरी, दशावतार, खडी गंमत या लोककलावंतांना शासन पॅकेज देतं की तुम्हाला भांडवली खर्चांसाठी हे पॅकेज आहे की तुम्ही समजा तुमचा तंबू कुठे फाटला असेल तर तुम्ही यातून या पॅकेजमधून तुम्ही ते करू शकता. वृद्ध कलावंतांसाठी मानधन योजना सुरू आहे. त्याच्यानंतर शासनाचे वेगवेगळे महोत्सव होतात, त्या महोत्सवांमधून लोककलावंतांना कार्यक्रम दिले जातात. त्यामुळे शासन करतं, लोककलावंतांनी किती घ्यावं आणि त्यामधून आपल्या लोककलेचा प्रचार प्रसार कसा करावा असं मला वाटतंय. सर, खूप चांगली माहिती आपण या ठिकाणी दिलात. एक शेवटचा प्रश्न तुम्हाला करावासा वाटतो. सर, तुम्ही औरंगाबाद सारख्या ग्रामीण भागातून मुंबईपर्यंत आलात आणि मुंबईमध्ये येऊन तुम्ही मुंबई विद्यापीठाच्या लोककला अकादमीचे आज प्रमुख म्हणून या ठिकाणी काम करता. तसं पाहिलं तर हा प्रवास जो आहे खूप अवघड आहे. महाराष्ट्र शासनाचे बरेचसे पुरस्कार तुम्हाला मिळालेले आहेत. सर, तुमचा प्रवास जर पाहिला तर खरोखरच खूप एक अभिनंदनीय आहे. कोणीही आदर्श घ्यावा असाच तुमचा प्रवास आहे. तुम्ही आज जे काही आहात सर, याचं श्रेय तुम्ही कोणाला द्याल? मुळामध्ये याचं श्रेय मी
प्रामाणिकपणेला देईल, कारण कलावंताने प्रामाणिक असणं खूप गरजेचं आहे. त्यातल्या त्यात दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की तुम्ही संगत कोणाची करता. मी जेव्हा जाफराबादसारख्या ग्रामीण भागामध्ये टेंभुर्णीवरून गेलो शिकण्यासाठी ग्रॅज्युएशन लेवलवरचं शिक्षण, तर मला चांगले गुरु लाभले, चांगले मित्र लाभले. तेच मला संभाजीनगरला आल्याच्या नंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये मी नाट्यशास्त्राचं प्रशिक्षण घेतलं. तिथे मला चांगले गुरु लाभले आणि गुरु इतकी मोठी होती माणसं की त्यांची नावं घेतली ते पहाडा एवढी लोक, म्हणजे डॉक्टर रुस्तुम अचलखाम, डॉक्टर लक्ष्मण देशपांडे, कुमार देशमुख, शशिकांत बरानपूरकर, प्रताप कोचुरे, असे कितीतरी लोक. अशा लोकांच्या सहवासामध्ये आम्हाला मूळ प्रशिक्षण मिळालं आणि मग मुंबईचा आमचा प्रवास सुरू झाला. मुंबई विद्यापीठामध्ये आल्याच्यानंतर इथे सुद्धा अनेक चांगल्या मोठ्या लोकांनी त्यांचे सहवास मला लाभले. कमलाकर सोनटक्के असतील, जब्बार पटेल असतील, डॉक्टर प्रकाश खांडगे असतील, वामन केंद्रे असतील, दामू केंकरे असतील, अशा सगळ्या लोकांच्या सह विठ्ठल उमप असतील, शाहीर साबळे असतील, अशा सगळ्या लोकांबरोबर वावरायला मिळालं. आणि त्यातून आपल्याला स्वतःचं आत्मपरीक्षण करायला मिळालं की ही एवढी मोठी लोक कशी काय झाली असेल. मग आपण यांच्या कमीत कमी नका एवढं तरी काम करूयात. आणि त्या कामामुळे मी आज आहे. खूप काही मोठा नाही आहे, परंतु माझ्या जागेवरती मी आहे तेवढा मी काम करतोय आणि करत राहणार सतत. सर, खूप सर्वसमावेशक अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून दिलीत. नक्कीच या माहितीचा उपयोग महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागातल्या वेगवेगळ्या स्तरावरील जे वेगवेगळे विद्यार्थी आहेत, वेगवेगळे लोककलावंत आहेत, या सर्वांनाच या तुम्ही दिलेल्या माहितीचा नक्कीच फायदा होईल असं मला वाटतं. आपण या ठिकाणी आपला वेळ काढलात आणि आमच्यासोबत बोललात त्याबद्दल आपले हार्दिक आभार सर. धन्यवाद. तर मित्रहो, हे होते मुंबई विद्यापीठाच्या लोककला अकादमीचे प्रमुख प्राध्यापक डॉक्टर गणेश चंदनशिवे सर. मित्रहो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तुम्ही तुमच्या कॉमेंटमधून सांगा. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा. एका नव्या व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया. तोपर्यंत नमस्कार.